नमस्कार. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता सध्या खूप पाऊस चालू आहे आणि पावसाळ्यात आपल्याला स्वीट कॉर्न भरपूर भेटतात. तर आज आमच्या कविताला स्वीट कॉर्नचं सूप प्यायचंय, तर त्याच्यासाठी चाललंय. तर त्यासाठी मी 2 कॉर्न सोलून घेतलेत. गाजर 2 चमचे बारीक चिरून घेतलंय. ऍक्च्युली याच्यात फरसबी टाकतात, पण फरसबी आम्हाला ऑनलाईन पण अवेलेबल होत नाहीये. इमिजिएट आम्ही तयारी केलेली आहे. 2 चमचे मटर घेतलेले आहे, फ्रोझन मटर आहे हे. अर्धा चमचा साखर, 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा ब्लॅक पेपर आहे, काळ्या मिऱ्यांची पावडर, आणि 1 चमचा बटर घेतलेलं आहे. तर चला स्टार्ट करूया आपण. आता एका पॉटमध्ये आपण पाणी घेतलंय 3 ग्लास. त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि हे सगळे कॉर्न त्यात टाकून घ्यायचे आणि हे चांगल्या मोठ्या गॅसवर 4 ते 5 मिनिटे बॉईल करायचे. गॅस मी मोठा करते. हे छान बॉईल करून घ्यायचे, उकळून घ्यायचे याच्यामध्ये. चांगलं उकळतंय. अजून 1-2 मिनिट ह्याला छान उकळून घ्यायचं आणि मग वितळून घ्यायचं. उकळताना ह्याला मोठ्याच गॅसवर उकळून घ्यायचं, बारीक गॅसवर नाही. मोठ्या गॅसवर उकळलं की ते पटकन नरम होतात ना. हे बघा, असे उकळले ना त्याचे छान असे दिसायला लागतात. ते चांगले मस्त असे टणक नाही राहत, थोडे सॉफ्ट होऊन जातात. हे बघा, हे आपले दाणे छान शिजलेत. आता हे आपण गाळून घेऊया आणि मग पुढची प्रोसेस करूया. हे बघा, आपण गाळून घेतलंय आणि थोडंसं साईडला ठेवून देऊया आणि थोडे यातले कॉर्न काढून घेऊया आपण. तोपर्यंत मी पाणी उकळायला ठेवते. मी या भांड्यामध्ये 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे. ते आपण बॉईल व्हायला ठेवूया आणि हे बॉईल झाल्यानंतर पुढचं करूया. आता ह्यातला मी थोडासा स्वीट कॉर्न काढून घेते, जो आपल्याला मिक्सर मधून काढायचा आहे. अर्धा चमचा मी काढून घेतलाय. हे अर्धा चमचा मी काढून घेतलाय. थोडंसं याला थंड करून मी मिक्सर मध्ये याची प्युरी करून घेते. याला फॅन खाली ठेवूया. हे थंड केलेले स्वीट कॉर्न आपण मिक्सरच्या भांड्यात घेतात. ह्याच्यातच आधी जस्ट मी ब्लॅक पेपर बारीक केला होता, त्यामुळे तसाच तो पॉट यूज करते मी. आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे. आधी 2 चमचे मी पाणी टाकलं असेल ह्यात. तर हे मी मिक्सर मधून वाटून घेते. तर हे पाणी बॉईल झालंय. यामध्ये मी 3 ग्लास पाणी घेतलं होतं. आता आपण याच्यात टाकूया गाजर बारीक चिरून घेतलेला आणि गॅस पहिले बारीक करून घेते. मग मटर, एक चमचा साखर, एक काळी मिरी पावडर आणि 1.5 चमचा समजा मीठ आहे. तर हे चांगलं हलवून उकळून घ्यायचं आणि त्यात आपण हे बॉईल केलेले स्वीट कॉर्न टाकायचे. असं हलवून ह्याला एक 5 ते 10 मिनिटं ह्याला चांगलं उकळून घ्यायचं असं मस्त. आणि अजून एक उकळी आली की त्यात हे आपण कॉर्नची जी पेस्ट केलेली आहे ना ते टाकायची. सूप बॉईल होईपर्यंत आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घेऊया. तर मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलाय आणि थोडं थोडं पाणी टाकत त्याची स्लरी करून घेते. कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार झाली आपली. आता परफेक्ट झाली.
हे कॉर्नची ती पेस्ट ह्यात टाकूया. 1-2-3 मिनिटं अजून बॉईल होईल. चला आपण ही कॉर्नची जी पेस्ट करून घेतली ना मिक्सरमधून ती टाकूयात आता. आपण कॉर्नची जी पेस्ट केली होती ना ती टाकली. आता थोडा थिकनेस आलाय बघा ह्याला. अजून एक 2-3 मिनिटं उकळलं ना की मग आपण स्लरी टाकून मग 1-2 मिनिटं उकळून द्यायचं त्याला. हे छान उकळलंय. आता ह्याच्यात आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकूया. थोडी थोडी टाकायची आहे. थोडी टाकायची, हलवून घ्यायचं. परत थोडी टाकायची, हलवून घ्यायचं व्यवस्थित. परत हलवून घ्यायचं. टाकून घेतलं की प्रत्येक वेळेला हलवून घ्यायचं असं व्यवस्थित. झाले सगळे टाकून. आता हे हलवायचं आणि लास्ट ह्याच्यामध्ये 1 चमचा बटर टाकायचं. 1 चमचा बटर आणि छान हलवून घ्यायचं परत एकदा. परत 1-2 मिनिट ह्याला छान उकळून घ्यायचं. दोन मिनिटात रेडी होते आपलं सूप. तयार झालं मस्त गरमागरम वाफाळतं स्वीट कॉर्न सूप. एकदम सोपं साधं. अगदी बॅचलर असतील, नवीन शिकणारे असतील त्यांना सुद्धा हे करता येईल. अगदी 10 ते 12 मिनिटात तयार होतं, कटिंग चॉपिंग सहित. चला मी आता तुम्हाला घेऊन दाखवते. गॅस बारीक करते पहिले, बंदच करून देते. झालंय ते रेडी. हे बघा एकदम सुपासारखी आपली दिसतंय. जास्त पातळ पण नाही आणि थिक तर नसतंच म्हणा सूप. हे बघा आपलं स्वीट कॉर्न सूप रेडी आहे. प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबा. थांबा मी आता तुम्हाला टेस्ट करून पण दाखवते. गरम आहे खूप. मस्त परफेक्ट झालं एकदम. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू. बाय.